ती बाईचा आवाज यायला लागला रडायला. मी बोलले, एवढं रात्रीचं कोण एवढं आवाज करते रडून रडून. मग ह्यांना उठवलं मी. त्यांना बोलली, हो कोणतरी बाई रडते. आम्ही त्या खिडकीतनं ना बाथरूम संडास त्याच्यावरती बांधलं होतं ना नाल्यावरती, तर आम्ही खिडकीतनं असं बघत होतो, कोण दिसलं तर नाही. मग असं एकदा पण पुन्हा अमावस्या झाली. घरामध्ये सगळं असं काळं 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 राख पडायला लागली. आमच्या तोंडाला असं काळं कधी काळं. झालेलं आहे? रात्रीच्या टाइम? रात्री 1:30-2च्या दरम्यान झालेलं. ती बसली होती. तर मला ना 2 पाय, हे ढोपऱ्याच्या खालून असे 2 पाय मला अशी चालताना असं हॉलमधून येऊन किचनमध्ये चाललेलं आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे कुणाल. वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डार्क स्टोरीज. आणि आज आपल्यासोबत आहे आपले गेस्ट, यांचं नाव आहे भारती, आणि हे आपलं पॅरानॉर्मल इन्सिडेंट आपल्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. तर चला मग ऐकू यांच्याकडून ह्यांचा काय अनुभव आहे. तर ही गोष्ट 15-20 वर्षाच्या अगोदरची. तेव्हा माझा मुलगा लहान होता, एक 10-12 वर्षाचा होता तेव्हाची गोष्ट आहे. आम्ही असंच मार्केटमध्ये, आणि हे आम्ही असं डिपॉझिटवरती घरावर भाड्याने राहत होतो. तर असंच आम्हाला एक मित्र ह्यांचा भेटला. तर बोलले, अरे इधर किधर? तर बोले, आम्ही असंच फिरता फिरता असं आलो भाजी मार्केटमध्ये. तर बोले, आम्हाला जरा घर पाहिजे होतं, भाड्याने भेटत नाही. तर तू कशाला लांब जाता, माझा रूम आहे ना भाड्याने. तर आपण बोललो, ठीक आहे, काय भाडं? बोललं, भाडं नाही आहे, पण त्या टायमाला 1 लाख रुपये डिपॉझिट आम्ही दिले होते. तो बोला, हम लोग को 1 लाख रुपये डिपॉझिट दो, मेरे को थोडा काम आहे. तर आम्ही दिले आणि त्या घरात राहायचं चालू केलं. मी राहायचं चालू केलं तर 1-2 महिने गेले, चांगलं चाललं होतं. त्याच्यानंतर ना, आणि कसं रूम होतं, सिंगल लाईन होती, झुला देऊळ आहे. त्या देवळाच्या पुढे गार्डन आहे, गार्डनच्या मागे एक सिंगल लाईन अशी चाळीसारखी आहे, आणि मागे नाला आहे, मोठा नाला आहे. त्या नाल्यावरती संडास बाथरूम बांधलं होतं, आणि किचन होता आणि हॉल होता. तर रात्री त्या दिवशी अमावस्या पण होती. एक बाईचा आवाज येत होता रडायचा 2:30 वाजता. म्हणजे तुम्ही लोक शिफ्ट झाले तिथे? हा, शिफ्ट झाले आम्ही लोकांनी, राहायचं चालू पण केलं. 1 लाख रुपये डिपॉझिट दिले होते. अच्छा. हा, आणि आम्ही राहायचं चालू केलेलं. तर ती बाईचा आवाज यायला लागला रडायला. मी बोलले, एवढं रात्रीचं कोण एवढं आवाज करते रडून रडून. मग ह्यांना उठवलं मी. त्यांना बोलली, हो कोणतरी बाई रडते. आम्ही त्या खिडकीतनं ना बाथरूम संडास त्याच्यावरती बांधलं होतं ना नाल्यावरती, तर आम्ही खिडकीतनं असं बघत होतो, कोण दिसलं तर नाही. पण असे झाडं सगळे त्या साईडला जंगलसारखं थोडं होतं, दिसलं नाही कोण. तर पुन्हा आम्ही येऊन झोपलो. मी बोलले, काय माहिती कोण बाईचा रडायचा. असंच पुन्हा 3-4 वेळा झालं. आम्हाला सवयसारखंच झालं. म्हटलं, ते आता काय माहिती कोण रडते, काय नवरा पिऊन मारत असेल, मग रडते. आम्ही झोपलो. रडायचा आवाज होता ते घराच्या मागून येत होता? हा, संडास बाथरूम होते, नाला होता, मोठा नाला. त्या नाल्यावर तिथून त्या साईडला जंगल होतं, नाल्याच्या त्या साईडला जंगल होतं. या साईडला अशी चाळ होती, सिंगल चाळ. कमसे कम 70-80 रूम होते अशी चाळी, लांब लचक, सिंगलच लाईन होती. तर मग असं एकदा पण पुन्हा अमावस्या झाली. घरामध्ये सगळं असं काळं 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 राख पडायला लागली. आमच्या तोंडाला असं काळं कधी झालेलं आहे? रात्रीच्या टाइम? रात्री 1:30-2च्या दरम्यान झालेलं. अच्छा. हा, पूर्ण असं काळं काळं. आम्ही असं हात लावून बघतो की हे काळं कसं काय, म्हणजे कोणीतरी शेकोटी केलं शेत. आम्ही वाकून बघतो खिडकीतनं, तर कोणच दिसलं नाही. एवढ्या रात्रीचं कोण शेकोटी केलं नाही. रात्री पूर्ण कपडे काळे, खाली राख पडली काळी अशी, राख. तर असं ते पण 2-3 वेळा झालं. त्याच्यानंतर किचनमध्ये आवाज यायला लागला भांड्यांचा, जसं कोण भांडी घासते, कपडे धुते, नळ चालू करून पाणी भरते, असा आवाज यायचा. आम्ही जाऊन बघायचं ना किचनमध्ये, तर काहीच नाही, कोणच नाही दिसायचं. पुन्हा आम्ही ते पण असंच व्हायचं सारखं. त्या घरामध्ये आम्ही गेल्यापासून ते स्टार्टच होतं, चालूच होतं. मग एकदा असंच संध्याकाळी 6-7 वाजले होते. अशी बसली होती बॅडवरती, हॉल होता आणि किचन होता, बॅडवरती बसली होती. तर मला ना 2 पाय, हे ढोपऱ्याच्या खालून असे 2 पाय मला अशी चालताना असं हॉलमधून येऊन किचनमध्ये चाललेलं आहे. मी ते चांगलं बघते, असं मान फिरून किचनपर्यंत बघते मी. पाय कसे होते, पूर्ण असे जळलेले,
चमडी अशी लटकलेली, अशी जसं जळतं ना माणूस, एकदम विचित्र. ते बघून मी इतकी घाबरली ना, मला 3-4 दिवस मला ताप होता. औषध घेत होती, ताप काय जाईना. ते बघूनच माणसाला एकदम हे झालं. तर अशी झोपली होती बेडवरती. तर घर मालिक वरती राहायचा माळ्यावर आणि आम्हाला खाली दिलेलं. तर त्यांनी बघितलं, बोला भाभी ऐसी क्यों सोई, तबीयत खराब है? तर माझे मिस्टर बोले हाँ, बोले उसकी बहुत तबीयत खराब है, बुखार आता है उसको, पता नहीं उसने क्या देख लिया, बोलते 2 पैर देख लिया मैंने, तब से वो बिस्तर में ही है. तो पण 2 मिनिटासाठी जरा थांबला, काय बोलला नाही तो. मग नंतर काय त्याच्या मनात आलं काय माहित नाही. मग तो बोलला कि शाहनाज भाई, मैं एक बात बोलता हूँ आपको कि इधर ना 2 आदमी मरे वो घर में, जल के मरे. तो पंजाबी होता, जल के मरे. तो मैं ये बोले पहला बताना चाहिए था ना आपको. तो बोले कुछ नहीं, ऐसा तकलीफ देंगे नहीं वो, लेकिन फिर भी मैं एक काम करो, ते करतात ना उतारा, नारळ वगैरे, लिंबू आणि अंड वगैरे उतरून टाकलं माझ्यावरनं आणि फेकलं. तर ते त्याच्यानंतर मला जरासं बरं वाटलं. तर घर मालकाला आणि त्या ॲग्रीमेंटवरती दिलं होतं की तुम्हाला जर रूम खाली करायचं असेल तर 1 महिना आधी आम्हाला सांगायचं रूम खाली करायचं असलं. तर मग आम्ही जसं आम्हाला हे कळलं ना असं, तर आम्ही त्याला सांगितलं, बाबा आम्हाला आता काही राहायचं नाही आहे, आम्ही आता सांगतो, आम्हाला पुढच्या महिन्यात खाली करायचं रूम. आणि त्याच्या आधी जे राहत होते हे भाडोते, हे घर मालिक होते, त्याच्या आधी पण एक होते, ही 3री पार्टी होती आणि आम्हाला भाड्याने दिलेलं. ते पण असेच कंटाळून बिचारे ते विकून गेले त्याला. अच्छा, म्हणजे जे लोक पहिला राहत होते तिथे त्यांना पण सेम त्रास झालेला. हा, असाच त्रास व्हायचा म्हणून त्यांनी ते विकून टाकलं. विकलं तर ह्याला दिलं, मग ह्याने आम्हाला भाड्याने दिलं होतं. त्याला माहित होती ही गोष्ट की असं असं इथे घडतंय, म्हणून तो वर राहायचा, खाली नाही राहायचा. तो बोलायचा आम्ही सब हम लोग बंदोबस्त करके लिया, बांध के लिया, कुछ तकलीफ नाही होगा. पण तो त्रास झाला शेवटी आम्हाला. त्याच्यानंतर मग आम्ही रूम खाली केली. तर तुम्ही बोललेला तुमच्याकडे अजून एक असा छोटा अनुभव आहे. हा आहे. तर अनुभव म्हणजे माझ्या संगती असं घडलंय. माझी बहिणीचं बॉन्डिंग आणि माझं बॉन्डिंग खूप छान होतं. मोठी, सगळ्यात मोठी बहीण माझी, ती माझ्या घरी यायची, मी तिच्या घरी जायची. खूप आमचं म्हणजे असं मैत्रिणीसारखं बॉन्ड होतं. अच्छा. तर ती नवरा बायकोंची काय भांडणं झाली त्यांच्या आपसामध्ये आणि तिने रॉकेल टाकून जळून घेतलं स्वतःवर. हा, स्वतःवरती टाकलं आणि जळली. तर त्यांच्या घरामध्ये ना पोपट होता, पिंजरा होता पोपट. बोल. तर तो पोपट होता ना, तो पोपट पण जळला. त्याची शेपटी, पकं बिकं सगळी जळली. आणि ना तर ती जळली आणि बाहेर पळायला लागली. त्यांचं छोटंसं असं म्हणजे झाडाचं गार्डन सारखं बनवलेलं, असे पत्रे लावून असं झाडं वगैरे लावलेली फुलांची. तिथे गेली आणि त्या ड्रमवरनं पाणी बघते अंगावर स्वतःच्या टाकायला. खूप जळली ती, पूर्ण काहीच अंगावरती कपडे राहिले नाही. पाणी टाकलं तिने आणि येऊन बसली. त्याच्यानंतर माझ्या समोर अशी मला दिसायची, बोलायची चल न गं माझ्याबरोबर, चल न गं माझ्याबरोबर. मी मला कुठे नेते, कुठेच चल बोलते. बोलते मी बोलते तिला कुठे चल बोलतेस मला तू. तू बोलते ती तिकडे एक बावडी आहे, त्या लोक तिथे कपडे वगैरे धुवायचे, ती बावडी आहे, बावडीच्या इथे चल ना, बावडीच्या इथे चाललं. आणि मी नाही जायची तर मला ओढून न्यायची, हाताला अशी धरायची आणि ओढत न्यायची, चल तू चल तू चल. ती माझ्या ना कंटिन्युअस ती माझ्या मागे अशी लागली होती ना, तेव्हा पण मी इतकी घाबरली. मी ही कुठे चल बोलते, माझा पण एवढा मोठा परिवार, ते सोडून मी तिच्या मागे कुठे जाऊ. खूप मला माझ्या मागे लागली, माझ्या स्वप्नात पण यायला लागली, बोलायची चल तू. म्हणजे मागे चल जेव्हा ती यायची स्वप्नात यायची ना, पहिला असं मला दिसली म्हणजे असं हा चल बोलते माझ्या संगती. तेव्हा तर मी इतकी घाबरली, मिली हे काय. त्याच्यानंतर मग स्वप्नात पण यायला लागली, बोलते चल न गं माझ्या संगती, मी एकटीचं, मला कपडे धुवायचे, माझ्या जोडीला मी बोलली मला चल कुठे. त्याच्यानंतर मला थोडं असं म्हणजे स्वप्नामध्ये पण आणि खरंच असं समजायला लागलं की ही मला सतवते. मी काय करायची, मग स्वप्नामध्ये काठी घ्यायची आणि तिच्या मागे लागायची. तू जर मला चल बोललीस ना, ह्या काठीने तुला जोडी अशी. म्हणजे तेव्हा पण
आणि मी जाऊन लपायची. तर ती मला ना शोधायची, कुठे गेली ही, कुठे गेली? माझ्या इथे मागे त्या रूम मध्ये पळायची मी, त्या रूम मध्ये बघायची वाकून वाकून, अशी कुठे गेली, अशी मला शोधत राहायची ती. असं तिने मला वर्षभर मला सतवलं तिने. बोलायची एवढंच बोलायची, तू चल माझ्या बरोबर. मी बोलायची कुठे चल बोलते ही, मला कळत नाही, मला चल 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 सारखी बोलते. कुठे घेऊन चालली मला? तिचं म्हणणं होतं हिला मी घेऊन जाणार माझ्यासोबत, तिचं असा विचार होता. कारण तिचं बॉन्डिंग आणि माझं बॉन्डिंग बोलली ना मैत्रिणीसारखं होतं, बहिणीसारखं नव्हतं, एकदम मैत्रीण अशी खास अशी. तर त्याच्यानंतर मग मी ह्यांना सांगितलं, म्हटलं अशी तिचं नाव मंदा होतं. बोलली मंदा मला अशी बोलते, चल चल सारखी. तर मग हे बोलायला लागले, अशी का बोलते तुला चल म्हणून? तू एक काम कर, तू उशी खाली ना सुरी घेऊन झोप. मला असं बोलले, हे बघ काय होतंय त्याने. मग मी उशी खाली सुरी घेऊन झोपायला लागली. मग तिने ते आस्ते 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 यायचं कमी केलं. मग नंतर एकदमच बंद झालं. आता ना माझ्या सपनात येत ना मला चल बोलत. ते अचानक मध्ये जीव गेला ना, म्हणून आत्महत्या केली ना, आत्महत्या झाली ना, जळून घेतलं तिने, म्हणजे ती आत्महत्या झाली. बरोबर. तर ती आता लोकांना त्रास द्या, तिकडे पण लोकांना दिसायची. लोक बोलायचे आम्हाला इथे दिसते, इथे उभी होती, तिथे उभी होती, दुकानावर उभी होती, आत्मा भटकत होती. हा आत्मा ती भटकायला लागली. आणि मला तर चलच बोलत होती. ते मला काय सुचलं, माझ्या दिमागात आलं काय माहिती, मी आपल्या स्वप्नामध्ये पण आणि खरंच असे काठी घेऊन बसायची, ये आता तू शांती करायला पाहिजे होती. मग त्यांच्यानंतर ते मिस्टरांनी, माझ्या भाऊजींनी शांती केली. मग ती शांत झाली. तेव्हापासून ना ती कुणाला सतवलं ना, घरामध्ये पण कधी आली ना, कधी माझ्या स्वप्नात पण ना आली ना, मला कधी दिसली पण. तर धन्यवाद, तुम्ही तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर केलेत. गाईज, तुम्हाला लोकांना आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या अजून पण नवीन व्हिडिओज येणार आहे पुढे, तर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.